नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज कसा करायचा हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण तत्पूर्वी तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिला नसेल तर पहिला पाहून घ्या, कारण या व्हिडिओमध्ये मी या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. त्या व्हिडिओचा हा दुसरा पार्ट आहे. तुम्ही जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरणार असेल तर ही प्लेलिस्ट सेव्ह करून ठेवा. तुम्हाला जर हा अर्ज पाहिजे असेल तर माझ्या टेलिग्राम चॅनलवरती जावा आणि तेथे तुम्हाला ही PDF तुम्हाला भेटेल. सुरुवातीला आपल्याला इथे महिलेचे नाव टाकायचे आहे. त्यानंतर लग्नापूर्वीचे नाव काय आहे, लग्न झालं असेल तर ते तुम्हाला इथे टाकावं लागणार आहे. त्यानंतर लग्नानंतरचे नाव काय आहे ते इथे टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सुरुवातीला इथे आणि इथे सुरुवातीला तुमची जन्म दिनांक टाकायचा आहे. त्यानंतर महिना आणि त्याचं वर्ष टाकायचं आहे. त्यानंतर अर्जदाराचा संपूर्ण पत्ता टाकायचा, इथं संपूर्ण पत्ता आहे. त्यानंतर जन्माचा ठिकाण, जिल्हा, शहर असो, यामध्ये तुम्हाला ग्रामपंचायत असो, नगरपंचायत असो किंवा नगरपालिका असो ते टाकायचं आहे. त्यानंतर तिथे पिनकोड, यानंतर तुम्हाला इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे. हा मोबाईल नंबर तुमच्या आधारसोबत लिंक पाहिजे. हाच मोबाईल नंबर तुमच्या बँकेसोबत लिंक पाहिजे. यानंतरच तुम्हाला समजून येईल DBTद्वारे तुम्हाला पैसे भेटले आहेत की नाही. त्यानंतर 7वा पॉईंट आहे, शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ तुम्ही घेतला आहे की नाही. जो 1,500 पेक्षा जास्त रुपयाचा असेल तर तुम्ही जर दुसऱ्या योजनेचा फॉर्म भरला असेल किंवा ज्यामध्ये तुम्हाला 1,500 रुपयापेक्षा जास्त पैसे मिळाले असेल तर इथे तुम्ही फॉर्म नाही म्हणून टाकायचं आहे किंवा किती रुपये मिळाले आहे ते इथे टाकायचं आहे तुम्हाला. यानंतर वैवाहिक स्थिती, तुम्ही मॅरिड आहात, अनमॅरिड आहात ते तुम्हाला इथे टाकायचं आहे, हे सिलेक्ट करून. त्यानंतर अर्जदाराचे बँक खाते असल्यास त्याचा तपशील द्यायचा आहे. यामध्ये तुम्हाला बँकेचे नाव, त्यानंतर तुमचं जे बँकेमध्ये नाव आहे ते टाकायचं आहे, संपूर्ण नाव टाकायचं आहे. त्यानंतर बँकेचा क्रमांक म्हणजे अकाउंट नंबर टाकायचा आहे, त्याचा IFSC कोड टाकायचा आहे. यानंतर तुम्हाला बँकेसोबत आधार लिंक केलेलं आहे की नाही हे तुम्हाला स्टेटस टाकायचं आहे, येस म्हणून. इथे तुम्हाला अशी खाट मारावी लागणार आहे. यानंतर तुमचा नारीशक्तीचा काय प्रकार आहे हे टाकायचं आहे. यानंतर तुम्हाला सर्व कागदपत्राची प्रती अपलोड करावं लागणार आहे. म्हणजे कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत ते आपण पाहूया. हे डॉक्युमेंट आहेत, आधार कार्ड, तुमचा आदिवासी प्रमाणपत्र म्हणजेच रहिवासी दाखला. त्यानंतर तुम्हाला इथे जन्म प्रमाणपत्र टाकायचं आहे. जर आदिवासी प्रमाणपत्र किंवा रहिवासी दाखला नसेल तर तुम्हाला जन्माचे प्रमाणपत्र टाकायचं आहे. त्यानंतर आहे उत्पन्नाचा दाखला. उत्पन्नाचा दाखला हा इम्पॉर्टंट राहणार, कारण इथं 2,50,500 एवढे उत्पन्न आहे की नाही हे समजण्यासाठी ते लागणारच आहे. त्यानंतर हमीपत्र टाकायचे आहे. हमीपत्र तुम्हाला पुढे दिसेलच. यानंतर बँक पासबुक टाकायचं आहे, तो तुम्हाला प्रतीची लागेलच. यानंतर अर्जदाराचा एक फोटो, पासपोर्ट साईजचा फोटो लागेल तुम्हाला इथे. यानंतर इथे एक टिप दिलेला आहे, अर्जदाराचा सदरचा पूर्णपणे अर्ज भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी सेवकामध्ये किंवा केंद्रामध्ये जमा करण्यात यावा, हे तुम्हाला सांगितलेलं आहे. ही टिप महत्त्वाची आहे. त्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र आहे. हे हमीपत्र आपण समजून घेऊया. तुम्हाला ज्या अटी शर्ती दिलेल्या आहेत त्याला तुम्हाला होय किंवा नाही त्यासाठी टिक करायचे आहे. या 2 टिका असतील, हे खून तुम्हाला करायचे आहे. त्यामध्ये पहिला समजून घेऊया, माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2,50,000 यापेक्षा अधिक नाही, होय. किंवा तुम्हाला होय असेल तर असं क्लिक करा. याच्यामध्येच या रकान्यामध्येच तुम्हाला क्लिक करायचं आहे. यामध्ये तुम्ही एक गोष्ट समजून घ्या, 2.5 लाख याच्यापेक्षा तुम्हाला आर्थिक उत्पन्न जास्त नको आहे, त्यासाठीच तुम्हाला ते होयचं क्लिक करायचं आहे. यानंतर तुम्हाला सदस्य तुमच्या कुटुंबातील आयकरदाता आहे की नाही हे समजून घ्या. म्हणजेच तुमचं टॅक्सपेअर कोण घरातील कुटुंबातील असेल तर तुम्ही इथे नाही म्हणून क्लिक करायचं आहे. जर तुमच्या टॅक्सपेअर कोण नसेल तरच तुम्ही इथे टिक मार्क द्यायचे होयची, ठीक आहे. यानंतर मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कर्मचारी, कुठला कायमचा असो किंवा कंत्राटी कर्मचारी असो किंवा सरकारी विभाग किंवा उपक्रम मंडळ किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकार यांच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही तरच तुम्ही इथे होय करायचं आहे. यानंतर मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या 1,500 रुपयापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेतलेला नाही, तर घेतलेलं नसेल तर होय करायचं आहे. यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान माजी आमदार खासदार नाहीत, याला सुद्धा होयचं टिक करायचं आहे. यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड ऑपरेशन
बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष किंवा संचालक किंवा सदस्य नाही, होय क्लिक करायचं आहे. त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्याची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नाही. जर 5 एकरपेक्षा जास्त एकत्रित कुटुंबाची जमीन असेल तर इथे तुम्हाला नाही म्हणून क्लिक करायचं आहे. यानंतर माझ्या कुटुंबातील किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांचा नावावरती 4 चाकी वाहन नाही, त्याला क्लिक करायचा होय. जर तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल तरी सुद्धा तुम्ही होय क्लिक करू शकता. यानंतर तुमची अर्जदाराची सही लागेल. इथे तुमची जे काय अर्जदाराची सही आहे ते तुम्हाला इथं द्यायची आहे. ठीक आहे. यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जर हे अर्ज दाखल केला असेल तर त्याची तुम्हाला एक प्रत मिळणार आहे. त्याची पावती नंबर तुम्हाला भेटेल तुमच्या व्हॉट्सअपद्वारे किंवा SMS द्वारे तुम्हाला भेटून येईल. या पावतीमध्ये तुमचा नोंदणी क्रमांक इथे गरजेचा आहे आणि इथे तुमची जो कोणी अर्ज स्वीकारणार आहे त्याची स्वाक्षरी आहे का नाही, म्हणजे त्याची साईन आहे का नाही हे इथं आहे का नाही हे तपासून घ्या आणि त्यानंतरच ही पावती तुम्ही स्वीकारा. या योजनेची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी क्लिक करा या व्हिडिओवरती आणि समजून घ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी संपूर्ण माहिती. तुम्ही जर एका भावाची बहीण असाल तर तुमच्या भावासाठी एक योजना आहे, ती म्हणजे मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना. काय आहे ती योजना पाहण्यासाठी क्लिक करा या व्हिडिओवरती आणि तुमच्या भावाला हा व्हिडिओ नक्की शेअर करा.